आज आपण आपल्या केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करतोय, सॉलिड स्टेट्स. आता आपल्या सगळ्यांना माहिती की कोणती वस्तू किंवा पदार्थ हा मॅटरपासून बनलेला असतो आणि मॅटरच्या 3 स्टेट असतात. तर मॅटरच्या 3 स्टेट कोणत्या? तर त्यातली पहिली स्टेट आहे सॉलिड, दुसरी स्टेट आहे लिक्विड आणि तिसरी स्टेट गॅस. त्या 3 स्टेट पर्टिक्युलरली त्या मॅटरच्या असतात. आता या 3 स्टेटच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण वेगवेगळ्या असतात. आपण जर सॉलिडचा विचार केला त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स असतात त्याच्यामधलं इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कसं असतं? स्ट्रॉंग असतं. आता हे इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे सॉलिड एक डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम असतं. त्यात जर आपण लिक्विडचं पाहिलं त्याच्यातला इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा लूज असतो सॉलिडपेक्षा त्याच्यामधला इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन लूज असतो. आणि जर आपण गॅसचा विचार केला तर इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे गॅसमध्ये लूज दॅन लिक्विड असतं, म्हणजे त्याला एक डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम नसतो. आता आपण याच्यातली आपली फर्स्ट स्टेपचा स्टडी करणार आहे सॉलिड स्टेट. तर सॉलिड स्टेटचा स्टडी करताना थोडंसं इंट्रोडक्शन पाहू. तर इंट्रोडक्शनमध्ये काय म्हटलं आहे की आत्ताच आपण पाहिलं की सॉलिडमध्ये जो काय मॅटर असतो त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलं की स्ट्रॉंग इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सॉलिडमधले जे काही पार्टिकल्स असतात त्याच्यात इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे स्ट्रॉंग असतं. आता हे इंटर पार्टिकल फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असल्यामुळे त्याला एक डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम मिळतं. सॉलिडला काय असते? डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम असतं. आता जर आपल्याला ह्या सॉलिडचा हे डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम थोडंफार चेंज करायचं असेल तर आपल्याला त्याच्या टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये चेंज करावं लागतं. एक्झाम्पल आपण जर आईस घेतलं तर आईस क्यूब म्हटलं की त्याला काय असतं? एक डेफिनेट शेप असतो आणि एक व्हॉल्यूम असतो. आता जर आपल्याला ह्या आईसची स्टेट चेंज करायची तर काय केलं आपण? समजा त्याचं टेम्परेचर वाढवलं, त्याला थोडंसं हीट केलं तर त्याचं काय बनतं? वॉटर बनतं म्हणजे त्याची स्टेट चेंज झाली, ते लिक्विडमध्ये गेलं. लिक्विडला जर आपण हीट केलं तर लिक्विडची पण स्टेट चेंज होऊन ती काय बनते? गॅस बनते. कोणता पण सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅस असेल, आपल्याला जर त्याच्यात चेंज करायचं असेल तर त्याच्या टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये काय करावं लागतो? चेंज करावा लागतो. आता हे जे काय सॉलिड बनलेलं असतं त्याच्यात जे काय पार्टिकल्स असतात ते छोटे छोटे पार्टिकल्स, त्याला आपण ॲटम म्हणतो, आयन म्हणतो किंवा मॉलिक्यूल म्हणतो. आता हे सगळे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये रेफर करायचे आहेत, त्याला पार्टिकल्स म्हणायचे. काय म्हणायचे? पार्टिकल. तर पुढचा पॉईंट आहे टाईप्स ऑफ सॉलिड. आता सॉलिडचे 2 टाईप असतात. कोणते 2 टाईप असतात? तर सॉलिड पहिला फर्स्ट टाईप आहे त्याचा क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड टाईप आहे ॲमॉर्फस सॉलिड. आता क्रिस्टलाइन म्हणजे क्रिस्टल, एक असा क्यूब काय म्हणजे त्याला एक डेफिनेट शेप असतो, त्याला आपण काय म्हणतो? क्रिस्टल म्हणतो. आणि ॲमॉर्फस म्हणजे एक पावडरच्या फॉर्ममध्ये जे असतं ते मेनली त्याला आपण ॲमॉर्फस सॉलिड म्हणतो. आपण त्याच्यातला आता फर्स्ट टाईप पाहणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड पाहताना त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी? त्याच्या थोड्याशा प्रॉपर्टी दिल्या क्रिस्टलाइन सॉलिडच्या. तर पहिली प्रॉपर्टी, देअर इज अ रेग्युलॅरिटी अँड पिरियडिसिटी इन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल इन क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचे जे काही पार्टिकल्स असते, ज्या पार्टिकल्सपासून तो क्रिस्टलाइन सॉलिड बनलेला असतो त्याला काय असते? रेग्युलॅरिटी आणि पिरियडिसिटी असते, जे रेग्युलर त्याला एक शेप असतो. सेकंड प्रॉपर्टी, क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. क्रिस्टलाइन सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉईंट असतो, एक त्याचा फिक्स पॉईंट असतो की त्या पॉईंटपर्यंत त्याचं टेम्परेचर गेलं की त्याची स्टेट काय होणार? चेंज होणार. आणि ते काय होतं? दे मेल्ट ॲट ए डेफिनाईट टेम्परेचर. ही झाली त्याची सेकंड प्रॉपर्टी. आता थर्ड प्रॉपर्टीमध्ये काय सांगितले? ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्स एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर आर ॲनिसोट्रॉफिक. काय म्हटलं थर्ड प्रॉपर्टीमध्ये? जर आपण क्रिस्टलाइन सबस्टन्स पाहिले तर ते सगळे काय असतात? ॲनिसोट्रॉफिक असतात. त्याला फक्त एक एक्सेप्शन आहे. कोणते? की त्याचं स्ट्रक्चर काय असतात? क्युबिक स्ट्रक्चर असतात. त्याला ॲनिसोट्रॉफिक म्हणत नाही. जे स्ट्रक्चर क्युबिक स्ट्रक्चर नसतात ते सगळे काय असतात? ॲनिसोट्रॉफिक असतात. ह्या झाल्या त्याच्या 3 प्रॉपर्टी. आता त्याचे जर आपण एक्झाम्पल पाहिले तर क्रिस्टलाइन सॉलिडचे एक्झाम्पल आहेत. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे आईस. हे क्रिस्टल असतो आईसचा. सॉल्ट जर पाहिला आपण त्याचा पण एक क्रिस्टल असतो. कोणते पण मेटल असेल, सोडियम असेल, गोल्ड असेल, कॉपर असेल, हे सगळ्याला काय असतं? एक डेफिनेट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं. किंवा डायमंड, ग्रॅफाईट, सिरॅमिक, याला एक फिक्स स्ट्रक्चर असतं क्रिस्टलाइन. त्याला म्हणून हे सगळे कशात येतात? क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये येतात. आता नेक्स्ट टाईप काय? ॲमॉर्फस सॉलिड. आता ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे काय? मी मग कशी सांगितलं, ॲमॉर्फस सॉलिड म्हणजे जे की
पावडरच्या फॉर्ममध्ये असतं, त्याला एक फिक्स असं क्रिस्टल नसतो त्याला आपण ॲमॉर्फस सॉलिड म्हणतो. इथं काय दिलं आहे, द पार्टिकल ऑफ लिक्विड आर इन अ कॉन्स्टंट मोशन. याच्यातले जे पार्टिकल्स असतात हे कॉन्स्टंट मोशनमध्ये असतात, ते एका जागेवर फिक्स नसतात. द स्टॉप ॲक्शन फोटोग्राफ ऑफ ए लिक्विड डिस्क्राईब द ॲमॉर्फस स्टेट. त्याची जी स्टॉप ॲक्शन असते जे जागेवर ते थांबतं त्याला आपण त्याची ॲमॉर्फस स्टेट म्हणतो. इनफॅक्ट दे आर सुपर कूल लिक्विड ॲमॉर्फस सॉलिड हॅव द फॉलोइंग कॅरेक्टर्स. आता ॲमॉर्फस सॉलिड हे थोडेसे लिक्विडच्या स्टेटमध्ये पण जातात, कारण आपण पाहिलं की सॉलिड एक क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं. ॲमॉर्फस सॉलिडमध्ये पाहिलं की हे पावडर फॉर्ममध्ये असतं. आता याच्या पण काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्यातली त्याची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितली, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन ॲमॉर्फस सॉलिड आर रँडमली अरेंज. पण सॉलिडमध्ये पाहिलं होतं की एक फिक्स त्याची क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पाहिलं होतं की त्याची अरेंजमेंट एक फिक्स असतं, बरोबर, आणि ही ॲमॉर्फस सॉलिडची अरेंजमेंट ही रँडमली असते. त्याची फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी काय, ॲमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. आपण क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पाहिलं होतं की क्रिस्टलाइन सॉलिडला एक शार्प मेल्टिंग पॉईंट असतो, पण ॲमॉर्फस सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. दे मेल्ट ग्रॅज्युअली ओव्हर ए टेम्परेचर इंटरवल. जसं जसं आपण त्याचं टेम्परेचर वाढवत जाऊ तसं तसं त्याच्यात ग्रॅज्युअली काय होत जातं, ते मेल्ट होत जातं, त्याच्या स्टेटमध्ये चेंज होत जातं. आता पुढची प्रॉपर्टी थर्ड प्रॉपर्टी आहे त्याची, द सॉलिड आर आयसोट्रॉफिक. हे जे सॉलिड्स असतात ॲमॉर्फस सॉलिड असतात हे असतात आयसोट्रॉफिक. इन द अदर वर्ड देअर प्रॉपर्टीज सच ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी आर ऑल इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टी असतात त्याच्या फिक्स नसतात, त्या काय असतात, डिपेंड असतात. दे एक्झिबिट द सम मॅग्नेट्यूड फॉर एनी प्रॉपर्टी इन एव्हरी डायरेक्शन. तुला कोणत्या पण स्टेटमध्ये पाहिलं तर त्याचं मॅग्नेट्यूड त्याची काय असते, त्याची प्रॉपर्टी डिपेंड असते. या झाल्या ॲमॉर्फस सॉलिडच्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स. आतापर्यंत काय पाहिलं आपण, सॉलिड म्हणजे काय असतं, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याचे 2 टाईप पाहिले, क्रिस्टलाइन सॉलिड आणि ॲमॉर्फस सॉलिड. आता आपण ॲमॉर्फस सॉलिडचे जर एक्झाम्पल पाहिले तर सांगितलं हे काय असतात, पावडर फॉर्ममध्ये असतात, त्याला एक रँडमली मोशन असतं, एका जागेवर फिक्स नसतं. त्याचे जर आपण एक्झाम्पल पाहिले त्याच्यात हे येतं ग्लास, प्लास्टिक, रबर, टार, मेटॅलिक ग्लास. हे याला एक फिक्स जागेवर स्टॉप नसतात, म्हणजे याची रँडमली मोशनमध्ये असतात, याची पोझिशन सारखे काय होत असते, चेंज होत असते. तर सेकंड पॉईंट पाहूयात आपण पुढं. आता एक कन्सेप्ट दिला आहे, आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. आता सिमिलरली और डिसिमिलरली इन अ क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑफ ए डिफरंट सॉलिड इज डिस्क्राइब ॲज अ आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. कोणतं पण जर आपण क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये पाहिलं त्याच्या 2 मेन प्रॉपर्टी असतात, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. त्यातले आपण पहिली पाहूया आयसोमॉर्फिझम. तर आयसोमॉर्फिझम म्हणजे काय सांगितलं आहे, 2 or more substances having the same crystal structure as said to be the आयसोमॉर्फस. म्हणजे काय, 2 सबस्टन्स जर आपण कन्सिडर केले, ह्या 2 सबस्टन्स वेगवेगळे सबस्टन्स जर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हे सेम असेल तर त्याला म्हणतात आयसोमॉर्फस, आणि त्याच्या ह्या प्रॉपर्टीला आयसोमॉर्फिझम म्हणतात. इन दिस सबस्टन्स द केमिकल कॉम्पोजिशन हॅज द सेम ॲटॉमिक रेशो. या दोन्हीचा ॲटॉमिक रेशो काय असतो, सेम असतो. जर आपण एक्झाम्पल पाहिलं NaF आणि मॅग्नेशियम ऑक्साईड, या दोन्हींचा हा रेशो ॲटॉमिक रेशो काय असतो, सेम असतो. दुसरं एक्झाम्पल जर पाहिलं तर सोडियम नायट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट हे सुद्धा काय ॲमॉर्फस पेअरेस, यांचं ॲटॉमिक रेशो काय असतो, हा सेम असतो अँड हॅव द सेम ॲटॉमिक रेशो. आता आपण आयसोमॉर्फिझम पाहिलं. आता आपण पुढचा पॉईंट पाहतोय पॉलिमॉर्फिझम. तर आयसोमॉर्फिझममध्ये आपण काय पाहिलं की 2 वेगवेगळे सबस्टन्स असतात, त्या दोन्हींचा एकाच टाईपचं क्रिस्टल तयार होतं, त्याला आपण आयसोमॉर्फिझम म्हटलं. आता पॉलिमॉर्फिझममध्ये काय, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म. काय सांगितलं, एकच सबस्टन्स आहे पण तो 2 किंवा 2पेक्षा जास्त फॉर्ममध्ये किंवा क्रिस्टलाइन स्ट्रक्चरमध्ये अवेलेबल असेल तर त्याला आपण म्हणतो पॉलिमॉर्फस, आणि त्याच्या प्रॉपर्टीला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. द पॉलिमॉर्फस ऑफ ए सबस्टन्स आर फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन. त्या वेगवेगळ्या कंडिशनमध्ये काय होतं, जे वेगवेगळे सबस्टन्स काय होतात, तयार होतात. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं की कॅल्साइट अँड ॲरागोनाइट आर 2 फॉर्म्स ऑफ ए कॅल्साइट कार्बोनेट. अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स अँड द क्रिस्टोबॅलाइट आर 3 ऑफ द सेव्हरल फॉर्म्स ऑफ सिलिका. आता हे 3 जे दिलेत, अल्फा, बीटा
आणि क्रिस्टोबाईट हे सिलिकाचे 3 वेगवेगळे फॉर्म आहेत. पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट इज कॉल्ड ॲज अ ॲलोट्रॉफी. जर एखाद्या ॲटममध्ये जर पॉलिमॉर्फिझम ही प्रॉपर्टी ऑकर होत असेल तर त्याला त्याची ॲलोट्रॉफी म्हणतात. त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे 3 पॉलिमॉर्फिक ॲलोट्रॉफिक फॉर्म्स ऑफ ए कार्बन एकच सबस्टन्स आहे पण त्याचे वेगवेगळे 3 फॉर्म म्हणून त्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. त्याचे 3 फॉर्म कोणते तर एक आहे डायमंड, हा कार्बनचा एक फॉर्म आहे. ग्राफाईटसुद्धा कार्बनपासून बनलेला आहे आणि फ्लोरिन्ससुद्धा कार्बनपासून बनले. हे कार्बनचे 3 फॉर्म आहे म्हणून याला कार्बनची पॉलिमॉर्फिझम किंवा ॲलोट्रॉफी म्हणतात. ओके, आता नेक्स्ट काय तर क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन पाहिजे. तर क्रिस्टलाइन सॉलिड हे 4 टाईपमध्ये क्लासिफाय केले. फर्स्ट आहे आयनिक सॉलिड क्रिस्टल, कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड क्रिस्टल, मॉलिक्युलर सॉलिड क्रिस्टल आणि मेटॅलिक सॉलिड्स. हे 4 फॉर्म, त्यातला 1 बाय 1 पाहू आपण. तर पहिलं आहे आयनिक क्रिस्टल. तर आयनिक क्रिस्टलच्या काही प्रॉपर्टीज दिल्यात, कॅरेक्टरिस्टिक्स दिल्यात, त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा काय आयनिक क्रिस्टल आहे. तर त्याची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक सांगितली की द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ आयनिक क्रिस्टल्स आर चार्ज आयन. याची जे काय ह्या आयनिक क्रिस्टलमध्ये जे काही पार्टिकल्स असतात ज्याच्यापासून जे छोट्या पार्टिकल्सपासून ते बनलेले असतात हे चार्ज आयन्स असतात. म्हणजे त्याच्यात एकतर कॅटायन असेल किंवा ॲनायन्स असतात. सेकंड प्रॉपर्टी सांगितली इच आयन्स ऑफ ए गिव्हन साइन ऑफ चार्ज इज बॉन्डेड टू आयन्स ऑफ अपोजिट चार्ज अराउंड अ कुलम फोर्स. आता हे याच्यातले काही जे आयन्स असतात, आयन्स म्हणजे जे पॉझिटिव्ह साईन सांगितले, आयन म्हणजे कोणते पॉझिटिव्ह किंवा जे निगेटिव्ह चार्ज असतात ते काय असतात एका आयन भोवती बाउंडेड असतात. अपोजिटिव्हली चार्ज असल्यामुळे त्याच्यात एक कुलम फोर्स असतो. या कुलम फोर्समुळे ते एकमेकाला काय करतात अट्रॅक्ट करतात. इन अदर वर्ड द पार्टिकल्स ऑफ आयनिक क्रिस्टल्स आर हेल्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जे काही एकमेकाला अटॅच असतात तर त्याच्यामध्ये कोणता फोर्स असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स काय आयनिक क्रिस्टल्स आर हार्ड अँड ब्रिटल. हे काय असतात हार्ड आणि ब्रिटल असतात आणि जर का क्रिस्टल हार्ड आणि ब्रिटल असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा हाय असतो. फोर्थ प्रॉपर्टी दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट्स. हे जे आयनिक क्रिस्टल जे असतात हे जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करत नाही. हे कधी इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात ज्यावेळेस आपण त्याला मेल्ट करू किंवा वॉटरमध्ये ज्यावेळेस डिझॉल्व्ह होतं त्यावेळेस ते काय करतात ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात. त्याचे एक्झाम्पल दिलेत, त्याच्यातले 2 किंवा 3 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. सोडियम क्लोराईड, K2SO4, CaF2 आणि KC हे आयनिक क्रिस्टलचे काही एक्झाम्पल. तर हे झालं आयनिक क्रिस्टल. तर नेक्स्ट पुढचं क्लासिफिकेशनमधला पुढचा टाईप आहे त्याचा कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आता जसं आपण आयनिक क्रिस्टलचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले त्याचे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलच्या पण काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याची पहिली कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले हे जे काही कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल बनले ज्या पार्टिकल्सपासून बनले त्याच्यात कोणते त्याला काय म्हणतात ॲटम्स म्हणतात. ते कोव्हॅलंट नेटवर्क जे असतं त्याला म्हणतात ॲटम्स. सेकंड प्रॉपर्टी द ॲटम्स इन दिस क्रिस्टल्स आर लिंक बाय द कंटिन्युअस सिस्टीम ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता हे जे काही ॲटम्स असतात समजा एक क्रिस्टल बनला आहे, हा एक ॲटम असेल, हा दुसरा ॲटम असेल, तिसरा ॲटम, हे सगळे ॲटम एकमेकाला एका कोव्हॅलंट बॉन्डने काय केलं असं कनेक्ट केलेलं असतात. हे जे कोव्हॅलंट बॉन्डने कनेक्ट केले त्याचं एक नेटवर्क बनतं. द रिझल्ट इज रिजिड 3 डायमेन्शनल नेटवर्क. हे जर ॲटम एकमेकाला कनेक्ट झाल्याचे 3 डायमेन्शनल एक स्ट्रक्चर बनतं त्यालाच आपण जायंट मॉलिक्यूल म्हणतो. द एंटायर क्रिस्टल इज अ सिंगल मॉलिक्यूल आणि हे सगळे क्रिस्टल मिळून त्याचा एक सिंगल मॉलिक्यूल तयार होतो. त्याचे थर्ड कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय सांगितले ॲज अ रिझल्ट ऑफ ए रिजिड अँड स्ट्रॉंगली बॉन्डेड स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर रिजिड आणि स्ट्रॉंगली बॉन्डेड असतं. द कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल आर व्हेरी हार्ड. म्हणून हे जे क्रिस्टल्स काय बनतात खूप हार्ड बनतात. हे जर हार्ड असेल हार्डेस्ट तर असतात त्याच्यामुळे ते मोस्टली इनकॉम्प्रेसिबल असतात. म्हणजे त्याच्यावर बाहेरच्या प्रेशरचा कोणताही इफेक्ट होत नाही आणि याचे जे इनकॉम्प्रेसिबल असतं किंवा हार्डनेस जास्त असतो म्हणून याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा हाय असतो. त्याची फोर्थ प्रॉपर्टी आहे द इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज इन कोव्हॅलंट बॉन्ड अँड हेन्स आर नॉट मोबाईल. आता हे जे काही ॲटम्स असतात एकमेकाला कोव्हॅलंट बॉन्डने कनेक्ट केलेले असतात ते बॉन्ड बरोबर लोकलाइज होतात पण स्वतः सिंगली मोबाईल होत नाही किंवा एकटे लोकोमोशन किंवा त्याची जागा चेंज करू शकत नाही. ते जागा चेंज करू शकत नाही म्हणून त्याच्यातून कोणताही चार्ज किंवा आयन्स मूव्ह होत नाही. आयन जर मूव्ह झाला नाही तर तो कोणताही कशाचाही किंवा हीटचा किंवा इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर नसतो म्हणून त्याला पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी म्हणतात. त्याचे काही एक्झाम्पल दिलेत. त्याच्या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट येतं डायमंड.
डायमंड हा पुअर कंडक्टर असतो. क्वार्ट्स, बोरॉन नायट्रेट, कार्बो रॅडियम आर द कोव्हॅलेंट नेटवर्क ऑफ सॉलिड. हे सगळे जे दिलेत ते काय आहेत, इलेक्ट्रिसिटी किंवा हीटचे पुअर कंडक्टर. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे त्याचा मॉलिक्युलर क्रिस्टल. मॉलिक्युलर क्रिस्टल म्हणजे काय मॉलिक्युल असतात ते सबस्टन्स दिलेत, जसे की Cl2, CH4, H2, CO2, O2. हे जे मॉलिक्युल आहे याचं जर आपण सॉलिडिफिकेशन केलं, याला जर सॉलिडमध्ये कन्वर्ट केलं तर त्याचं मॉलिक्युलर क्रिस्टल बनतं. क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर आल्सो मॉलिक्युलर सॉलिड. याचे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, क्रिस्टलांचे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात हे सुद्धा मॉलिक्युलर सॉलिड्स असतात. त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स दिल्यात. त्याची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ ए मॉलिक्युलर सॉलिड्स आर मॉलिक्यूल. याचे जे काही छोटे छोटे पार्टिकल्स असतात त्याला म्हणतात मॉलिक्यूल ऑफ द सेम सबस्टन्स. त्या सबस्टन्सचे त्याला मॉलिक्यूल म्हणतात. त्याची सेकंड प्रॉपर्टी किंवा सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे द बॉन्ड विदिन द मॉलिक्युल्स आर कोव्हॅलेंट. याचे जे मध्ये बॉन्ड असतात ज्याने ते मॉलिक्युल एकमेकाला अटॅच असतात ते कोणते बॉन्ड असतात, कोव्हॅलेंट बॉन्ड असतात. द मॉलिक्युल्स आर हेल्ड टुगेदर बाय व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे सगळे एकमेकाला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शननी अटॅच असतात. आता त्याच्यात दोन टाईपचे दिलेत. एक दिला आहे वीक डायपोल इंटरॅक्शन आणि दुसरा सांगितलं आहे वीक डिस्पर्शन किंवा त्याला लंडन फोर्स म्हणतात. तर याच्यात काय सांगितलं आहे पाहू. तर वीक डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय असतं, समजा एक ॲटम घेतला HCl, याला दोन पोल, एक हायड्रोजन एक कॅल्शियम. हे काय असतं डायपोल मोमेंट डायपोल इंटरॅक्शन एकमेकाला कनेक्ट असतात. सेम वॉटरचं पण आणि सोडियम सल्फर डायऑक्साईडचं पण. त्यानंतर दुसरा जो दिला आहे व्हेरी वीक डिस्पर्शन किंवा लंडन फोर्स ज्याला म्हणतात. इन अ नॉन पोलर मॉलिक्यूल सच ॲज अ सॉलिड मिथेन किंवा हायड्रोजन असेल, दिस फोर्स आर इन्व्हॉल्व इन मोनोॲटॉमिक सॉलिड्स लाईक ऑर्गन अँड नियॉन. याचा ऑर्गन किंवा नियॉनमध्ये पण सेम टाईपचा वीक डिस्पर्शन किंवा लंडन फोर्स असतो. यात आपल्याला तिसरं सांगितलं आहे तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड इन सॉलिड सच ॲज अ वॉटर NH3, HF अँड सो फोर्थ. हे जे काही तीन एलिमेंट दिलं वॉटर, जिथे आईस फॉर्ममध्ये जर वॉटर असेल तर त्याच्यातला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड त्याच्यात प्रेझेंट असतो. जी थर्ड कॅरेक्टरिस्टिक सांगितली बिकॉज ऑफ वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्स मॉलिक्युलर सॉलिड आर युजली सॉफ्ट सबस्टन्स विथ लो मेल्टिंग पॉईंट. आता ह्याच्यात इंटरमॉलिक्युलर हा काय अट्रॅक्टिव्ह फोर्स हा वीक असतो. हा अट्रॅक्टिव्ह फोर्स जर वीक असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट काय असतो, लो मेल्टिंग पॉईंट असतो. आणि चौथी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सांगितली दिस सॉलिड्स आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड आर अ गुड इन्सुलेटर. हे काय असतात, इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर असतात आणि गुड इन्सुलेटर असतात. इलेक्ट्रिसिटीचे पुअर कंडक्टर म्हणजेच ते झाले काय त्याचे गुड इन्सुलेटर झाले. तर आपल्याला फोर्थ पाहायचं आहे मेटॅलिक क्रिस्टल. आता मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे काय असतं, द क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म्स बाय ॲटम ऑफ द सेम मेटॅलिक एलिमेंट. सेम मेटॅलिक एलिमेंट असेल त्या एलिमेंटमध्ये असणारा एक क्रिस्टलाइन सॉलिड फॉर्म त्यालाच आपण म्हणतो किंवा त्याचे काय क्रिस्टल्स असतील सॉलिडचे ते ह्या मेटॅलिक बॉन्डने एकमेकाला काय केलेले असतात, हेल्ड केलेले असतात. आता हा जो काय मेटॅलिक बॉन्ड असतो, मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय असतं, जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात त्या मेटलमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात ते काय होतात डिलोकलाइज होतात. त्या पूर्ण क्रिस्टल काय होतात डिलोकलाइज होतात आणि डिलोकलाइज होताना ते काय करतात त्याच्या मागे पॉझिटिव्ह चार्ज ठेवतात. तेच असतात त्याचे मेटल आयन्स. Therefore, metallic crystals are often described as an array of positive ions emerge in a sea of mobile electrons. हा जे काय पॉझिटिव्ह आयन्स असतात थोडेफार त्याला त्याचा ॲरे म्हटलं. ॲरे म्हणजे त्याचा एक ग्रुप हा त्या मोबाईल इलेक्ट्रॉन्समध्ये इमर्ज असतो. द अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन बिटवीन कॅटायन अँड मोबाईल इलेक्ट्रॉन्स कन्स्टिट्यूएंट द मेटॅलिक बॉन्ड. आणि त्या मेटलमध्ये असणारे कॅटायन्स आणि दुसऱ्या बाजूचे मोबाईल इलेक्ट्रॉन्स त्याच्यापासून बनतो त्याचा मेटॅलिक बॉन्ड. आता हे जे काय मेटल्स आहेत या मेटलच्या काय काय प्रॉपर्टी असतात. तर मेटलच्या प्रॉपर्टी आपल्याला माहिती. फर्स्ट प्रॉपर्टी सांगितली की मेटल्स आर मेलेबल. मेलेबल म्हणजे त्याच्यापासून आपण काय करू शकतो, शीट तयार करू शकतो. दुसरी सांगितले मेटल्स आर डक्टाईल. डक्टाईल म्हणजे त्याच्यापासून आपण वायर्स तयार करू शकतो. आणि थर्ड प्रॉपर्टी सांगितली मेटल्स हे इलेक्ट्रिसिटी अँड टेम्परेचरचे काय असतात, गुड कंडक्टर असतात. त्याचे काही मेटलचे एक्झाम्पल माहिती आपल्याला. मेटल काय असतात, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लिथियम, आयर्न, सिल्वर आणि गोल्ड, कॉबल्ट. हे सगळे काय झाले मेटलचे एक्झाम्पल झाले. आता आपल्याला याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन दिले खाली टेबलमध्ये.
तर काय सांगितलं टेबलमध्ये पाहू आपण त्याचे 4 टाईप दिलेत आणि इकडे त्याच्या 5 प्रॉपर्टी आणि एक्झाम्पल दिले. तर फर्स्ट पाहू आयनिक सॉलिड. आता आयनिक सॉलिडचं काय सांगितलं तर आयनिक सॉलिडमध्ये कोणते पार्टिकल्स असतात, कॅटायन्स असतात किंवा ॲनायन्स असतात. कोॲलंट नेटवर्क सॉलिडमध्ये कोॲलंट बॉन्डेड ॲटम्स असतात. मॉलिक्युलर सॉलिड्समध्ये मोनो ॲटम्स असतात किंवा त्याला पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्स पण म्हणतात. आणि मेटॅलिक सॉलिडमध्ये मेटॅलिक आयन्स असतात. हे झाले त्याच्यातले छोटे छोटे पार्टिकल्स. दुसरी प्रॉपर्टी आहे इंटर पार्टिकल फोर्स. त्यामध्ये इंटर पार्टिकल फोर्स कसा असतो तर आयनिक सॉलिडमध्ये इंटर पार्टिकल फोर्स पाहिला तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. कोॲलंट नेटवर्क सॉलिडमध्ये त्याच्या नावावरून कोॲलंट बॉन्ड असतात. मॉलिक्युलर सॉलिडमध्ये लंडन फोर्स किंवा त्याला डायपोल फोर्स आणि हायड्रोजन बॉन्ड्स पण म्हणतात. मेटॅलिक सॉलिड्समध्ये मेटॅलिक बॉन्ड्स असतात. त्याच्यात कॅटायन्स आणि मोबाईल जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यात अट्रॅक्शन असतं. थर्ड आहे हार्डनेस. हे आयनिक सॉलिड हे हार्ड आणि ब्रिटल असतात. कोॲलंट नेटवर्क सॉलिड व्हेरी हार्ड असतात. मॉलिक्युलर सॉलिड सॉफ्ट असतात. आणि मेटॅलिक सॉलिड्स काय असतात व्हेरिएबल फ्रॉम सॉफ्ट टू हार्ड. त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात. मेल्टिंग पॉईंट तर आयनिक सॉइल हार्ड आणि ब्रिटल असल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा हाय असतो. त्याची रेंज दिली आपल्याला 600 डिग्री सेल्सिअस टू 3000 डिग्री सेल्सिअस. कोॲलंट नेटवर्क सॉलिडसुद्धा हार्ड असल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा खूप हाय असतो. त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 1200 डिग्री सेल्सिअस टू 4000 डिग्री सेल्सिअस. मॉलिक्युलर सॉलिड हे सॉफ्ट असल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंटसुद्धा लो असतो. आणि मेटॅलिक सॉलिड हे वाईड रेंज असते. जे सॉफ्ट असतात त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी आणि जे हार्ड असतात त्याचा मेल्टिंग पॉईंट जास्त. तर आपण कंडक्टिव्हिटीचा विचार केला थर्मल आणि इलेक्ट्रिसिटीचा तर आयनिक सॉलिड हे पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात जेव्हा ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. पण ज्यावेळेस त्याला आपण मेल्ट करतो किंवा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करतो त्यावेळेस ते इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर बनतात. हे कोॲलंट नेटवर्क सॉलिड हे पुअर कंडक्टर असतात पण त्याला 2 एलिमेंट्स हे एक्सेप्शन आहे. पहिला आहे ग्रॅफाईट आणि दुसरा आहे डायमंड. ग्रॅफाईट हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो आणि डायमंड हा गुड कंडक्टर ऑफ हीट असतो. तिसरं मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिडचे हे काय असतात पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. आणि मेटॅलिक सॉलिड्स हे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात. खाली काही त्यांचे थोडेसे एक्झाम्पल दिले. आयनिक सॉलिडचे एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड, कॅल्शियम फॉस्फेट. त्याच्यानंतर कोॲलंट नेटवर्क सॉलिडचे एक्झाम्पल आहे डायमंड अँड सिलिका. मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल आहे आईस, बेन्झोनिक ॲसिड. आणि मेटॅलिक सॉलिडचे एक्झाम्पल आहे सोडियम, मॅग्नेशियम अँड कॉपर.